सध्या राज्यामध्ये वेगवान हालचाली घडत आहेत, राजकीय घडामोडी घडत आहेत। देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून आता निघालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते राजभवनमध्ये पोहोचणार आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा राजभवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आलाय आणि थेट दृश्य आपण पाहतोय। मंत्र्यांचा ताफा आता चाललेला आहे, नेत्यांचा ताफा चाललेला आहे राजभवनाकडे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज राजभवनामध्ये जातात। त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। मोठे ताफे सध्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे निघालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस सागर या त्यांच्या शासकीय बंगल्यामधून निघालेले आहेत। काही वेळामध्ये ते राजभवनामध्ये पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा राजभवनामध्ये दाखल होतात। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळाची स्थापना कधी, शपथविधी कसे, अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत। सध्याच्या घडीची आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, राजकीय घडामोडींना एकदा वेग आलेला दिसतो आहे आणि सध्या दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनाकडे जाताना हे ताफ्यांची दृश्य आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। काय नेमक्या सगळ्या हालचाली घडतात? सत्ता स्थापनेचा जो गेल्या 3 दिवसापासून थोडासा घोळ निर्माण झालेला आहे। कारण एक हाती सत्ता महायुतीला मिळाली असली तरी अद्याप देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतो किंवा सत्ता स्थापनेचा दावा हा महायुतीनं केलेला नाही। राजभवनावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज जात आहेत। कारण जो 5 वर्षाचा कालावधी आहे विधानसभा 14व्या विधानसभेचा तो आज संपत आहे। त्यामुळे नियमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देणं भाग आहे आणि तो राजीनामा देण्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री पोहोचत आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिले की दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील आणि ते आपला राजीनामा सुपूर्द करतील। त्यामुळं दुसरं 15वी विधानसभा अस्तित्वात येण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा देखील केला जाऊ शकतो। आणि या सत्ता स्थापनेच्या दाव्यामध्ये फक्त चेहरा मुख्यमंत्री पदाचा कोण असणार आहे हे अद्याप ठरलेले नाहीये। अगोदर म्हटलं जात होतं की राष्ट्रपती राजवट लागू शकते आजच्या 26 तारखेनंतर। 26 तारखे ही शेवटचा दिवस आहे 14व्या विधानसभेचा, परंतु तशी काही गरज लागणार नाही राष्ट्रपती राजवट लागण्याची। जो काही कार्यभार आहे तो प्रभारी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तेच राहतील अशा प्रकारचा एक आदेश जो आहे ते राज्यपाल देऊ शकतात। त्यामुळं सध्या तरी राष्ट्रपती राजवट लागणार नाहीये, केवळ राजीनामा सुपूर्द करतील मुख्यमंत्री आणि हे सरकार विसर्जित होईल आणि 15व्या विधानसभेचा स्थापनेचा मार्ग हा अनुपमा मोकळा होणार आहे। निश्चितच, आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ती आपण सध्या आता दाखवतोय झी24 तासच्या स्क्रीनवर। आपण ही 2 महत्त्वाची दृश्य पाहतोय। वर्षावरून एकनाथ शिंदे आता निघालेले आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देणार आहेत राजभवनाकडे। त्यांचा हा ताफा चाललेला आहे आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा राजभवनामध्ये आता आलेले आहेत। विधानसभेची मुदत आज संपतेय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा तो राजीनामा असणार आहे। त्यामुळे नियमानुसार विधानसभा कार्यकाळ आज संपणार आहे आणि त्यामुळे ही सर्व प्रक्रिया आता सुरू झाली। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर सविस्तर या संपूर्ण घडामोडींची आपल्याला तपशील देतात, आणखी माहिती देतात। पुन्हा एकदा आपण कृष्णात बरोबर बोलूया। कृष्णात, एकंदरीतच आता या सगळ्या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे, मात्र यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या नावावर नेमकं कधी शिक्कामोर्तब होणार, शपथविधी कधी असणार, मंत्रिमंडळामध्ये स्थान कोणाला मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। नक्कीच, कारण 3 दिवस झालेले आहेत निकाल लागून तरी देखील अद्याप कुणीही सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या तर्फे केला गेला नाही। कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे अद्याप तो ठरला नाही। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या पक्षाच्या वतीनं वारंवार विनंती केली जाते, हे दबाव निर्माण केला जातोय की मुख्यमंत्रीपदी तेच राहावं आणि त्यांनाच कायम मुख्यमंत्रीपद हे कायम राहावं। परंतु भाजप मात्र भाजपचे वरिष्ठ नेते हे मानायला तयार नाही आहेत। कारण सर्वाधिक जास्त जागा या भाजपच्या आहेत। सर्वात मोठा पक्ष महायुतीमध्ये भाजप आहे आणि मागच्या महायुतीचे काही सेकंदांसाठी थांबवते आणि ही थेट दृश्य आपण दाखवतोय। देवेंद्र फडणवीस यांची राजभवनात ते नुकतेच आलेले आहेत आणि आता पुढच्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होती आहे। राज्यपालांची भेट घेण्यासाठी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
पोहोचतात आणि त्याची थेट दृश्य आपण दाखवतोय। सरकार स्थापनेसाठी कुठल्याही आघाडीकडे बहुमताचा आकडा असणं गरजेचं आहे आणि हा आकडा स्पष्ट असणं गरजेचं असतं। तेव्हा बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी आता राज्यपालांची भेट घेतली जाते। त्यामुळे आता नेमकं काय काय होणार आहे राजभवनामध्ये झी 24 तासवर आपण पाहतोय। राज्यपाल सरकार स्थापनेसाठी आवश्यक अवधी मंजूर करतात आणि हा कालावधी साधारण 8 ते 10 दिवसांचा असतो आणि त्यामुळेच राजवट राष्ट्रपती लागवड होऊ शकणार नाहीये अशा प्रकारे सांगितलं जाते। त्यामुळे आता इथून पुढे नेमकी काही सगळी प्रक्रिया घडते यावर आपले लक्ष असणार आहे। आपण हे पाहतोय दृश्य ती राजभवनाच्या बाहेरची आहेत। वर्षावरून एकनाथ शिंदे आता निघालेले आहेत आणि आज मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देतील। तर यानंतर हा मंत्रिमंडळाचाच राजीनामा असणार आहे। त्यामुळे नवीन विधानसभा अस्तित्वात येण्यासाठीची जी सगळी प्रक्रिया असते ती आता सुरळीत कशी होती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यानंतर राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम पाहतील। अर्थातच या काळामध्ये कुठल्याही महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही। प्रशासन सुरळीत सुरू राहते का याची जबाबदारी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर असते। त्यामुळे आता किती अवधी लागतो आहे मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी आणि कोणाचं नाव त्यासाठी पुढे येते हे बघणं गरजेचं आहे। अर्थात हा एक राजकीय प्रश्न सुटेपर्यंत इकडे मात्र आता प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि हीच थेट दृश्य आपण पाहतोय। वर्षावरून एकनाथ शिंदे निघाल्याची ही दृश्य काही वेळामध्ये आता ते राजभवनामध्ये पोहोचतात। त्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत। त्याची दृश्य आपण थेट पाहिली तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आता राजभवनामध्ये दाखल झालेत। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज आता राजभवनामध्ये आलेले आहेत। त्याची ही काही दृश्य आपण पाहतोय। राजभवनात एकंदरीतच घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। कृष्णात काही वेळापूर्वी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला मात्र सांगितलं जात होतं की राष्ट्रपती राजवट मधल्या काळामध्ये लागू होते, जर लवकरात लवकर सरकार स्थापन झालं नाही विहित वेळेमध्ये तर आम्हाला धमक्या दिल्या जात होत्या, हे मात्र वेळकाढूपणा करतात असं त्यांचं म्हणणं होतं। नक्कीच हा आरोप केला गेलेला आहे, परंतु राज्यपालांच्या मतावर सर्व गोष्टी काही अवलंबून असतात। त्यांचे अधिकार असतात की किती कालावधी सरकार स्थापनेसाठीचा द्यायचा हे सर्व त्यांच्या राज्यपाल यांच्या मनावर असतं। आपलं मागच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर जेव्हा महायुतीचं सरकार येणार होतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचा मधला काळ जो आहे तो देखील आपण पाहिला गेलेला आहे। त्यामुळे किंवा 2019चा काळ जो आहे तो पाहिला गेलेला आहे। एका रात्रीमध्ये राष्ट्रपती राजवट उठवून पहाटेचा शपथविधी देखील झालेला होता। त्यामुळे हे संपूर्ण जो काही अधिकार आहे तो राज्यपालांच्या अखत्यारीत येतो की राष्ट्रपती राजवट कधी लावायची किंवा कुणाला सत्ता स्थापनेसाठी बोलवायचं। सर्वात मोठा पक्ष आता भाजप आहे तर भाजपला हा सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवलं गेलं। अशा प्रकारचे एक अधिकार जे आहेत ते राज्यपालांच्या अखत्यारीत येतात। त्यामुळे आता पाहिलं गेलं तर 3 दिवसानंतर सत्ता स्थापनेचा दावा हा केला जातोय का ते पाहणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे की हा सत्ता स्थापनेचा तिढा जो आहे खास करून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जी काही अद्याप रखडलेलं शपथविधी आहे मुख्यमंत्र्यांचा तो कधी होणार, कारण सर्व निर्णय जे आहेत ते दिल्लीत होत आहेत। देवेंद्र फडणवीस जाऊन आलेले आहेत दिल्लीमध्ये, काय वाटाघाटी झालेली आहेत ते पाहणं गरजेचं आहे। परंतु एक मोठा दबाव जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडून होताना दिसतोय। त्यांच्या पक्षातले इतर नेते देखील देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत। त्याचबरोबर आज नरेंद्र मोदी यांची वेळ काही खासदारांनी शिंदे गटाच्या खासदारांनी दिल्लीत मागितलेली आहे। हा सर्व एक प्रकारचा प्रेशर टॅक्टिक्स जे आहेत ते वापरण्याचं सुरू झालेलं आहे आणि नक्कीच या संदर्भात जी कार्यवाही आहे ती पूर्ण केली जाते का ते पाहणं गरजेचं आहे। अनुपमा खरंय, कृष्णात असे संपर्कात राहा।